हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर आज आहे अमावस्या, तर आज दिव्यांची पूजा करतात. तर श्रावणाला सुरुवात होते, तर श्रावणाच्या आदल्या दिवशी आपण दीप अमावस्या साजरा करतो, दिवे लावतो. आषाढ महिन्याच्या अमावस्येला आपण आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असंही म्हणतो. तर उद्यापासून श्रावणाला सुरुवात होणार आहे, तर आपण त्याच्या आदल्या दिवशी आपण दीप अमावस्याची पूजा करतो, म्हणजेच आपण दिव्यांची पूजा. मी पण खूप छान आवडली आहे आणि माझी दिव्यांची पूजा झाली आहे. तर तुम्ही हळद कुंकून समजलंच असेल. ॲक्च्युली आज लेट झाला पूजेला, तर मी 2 वाजता पूजा स्टार्ट केले आणि छानपैकी खूप मस्त प्रकारे माझी पूजा झाली आहे. आणि आज मी छान वेअर साडी केली आहे. जसं आपण दिव्यांना स्वच्छ पुसून घेतो आणि छानपैकी आपण त्यांना फुलं वाहतो, दुर्वा वाहतो, परत आपण त्यांना छान प्रकारे मस्तपैकी त्यांना स्वच्छ करून आपण त्यांची पूजा करतो. तसंच आपण पण छान आवरून मस्तपैकी आपल्याला पण एक फ्रेश वाटतं आणि एक पॉझिटिव्हिटी वाटते. तर आपण पण फ्रेश राहून छान आवरून मस्तपैकी आपण पण पूजा करायची असते. तर छान पूजा केली आहे आणि पूजेचं महत्त्व काय आहे व पूजा कशी करावी हे सगळ्या व्लॉगमध्ये सांगितलं आहे. तर व्लॉग नक्की बघा. आणि हा आहे माझा आजचा लुक. तर आज मस्तपैकी खूप छान प्रकारे आज साडी वेअर केली आहे. तर चला मग तुम्ही हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा, ब्लॉग स्किप नका करू. तर उद्या दीप अमावस्या म्हणून मी आदल्या दिवशीच रात्री सगळे दिवे धुवून ठेवते. तर बघितलं तर दिवे खूप काळे पडले होते. तर ह्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे. तर पहिल्यामध्ये भांड्यामध्ये सगळे एक दिवे घ्यायचे, त्यामध्ये पाणी पूर्ण भरून टाकायचं. त्यामध्ये आपण 2 चमचे सोडा, खायचा सोडा टाकायचा. नंतर 2 चमचे आपण निरमा टाकायचा आणि एक पूर्ण अख्खा लिंबू पिळून त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मग ते नंतर पाणी उकळवायचं. तर कसं प्रत्येकाच्या एरियामधलं क्लायमेट हे वेगवेगळं असतं. तर आमच्या इथल्या एरियामधल्या क्लायमेटमध्ये चांदीचे भांडे आणि पितळाचे भांडे एकदम काळे काळे पडतात. तर हा खूप सोपा उपाय आहे. तर पाणी उकळून झाल्यानंतर लगेच आपण पितांबरीने किंवा साबणाने हे दिवे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे. एकदम चकचकतात दिवे. तर उद्या श्रावण सोमवार आहे आणि मला देवघर क्लीन करायचं होतं. बिकॉज मी मागच्या वेळेस केलं देवघर क्लीन. नंतर खूप दिवस झालं मी पुण्याला होते, त्यामुळे मला देवघर क्लीन करता नाही आलं. तर आज विचार केला की आज आपण स्वच्छ देवघर क्लीन करूया. म्हणजे कसं आता लक्ष्मी पण येते, गणपती येतो. आता श्रावण सुरू झाला की एक एक सण सुरू होतातच. तर मी मस्तपैकी एकदम चकाचक देवघर क्लीन करत आहे. तर आता मी करत आहे उंबरठा क्लीन. तर छानपैकी पहिला उंबरठा स्वच्छ पुसून घेतले. तर आता मी त्यामध्ये ॲड केली आहे काशीमधून आणलेला अष्टगंध आणि सनातनचा अष्टगंध आणि पाणी. आपण जर प्रत्येक मंगळवारी आणि मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे उंबरठ्याला अष्टगंध नक्की लावा. घरात खूप फरक पडतो आणि खरंच खूप छान वाटतं एकदम.
आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असेही म्हणतात. श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसा अगोदर ही अमावस्या साजरी आपण करतो. धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. कोण दिवे लावून साजरा करतात तर कोण दिवे न लावताही साजरा करतात. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून ओळखले जाते. तर पूजा कधी पण स्टार्ट करताना पहिला एक आपण चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावर आपण ब्लाउज पीस टाकायचं किंवा तुमच्याकडे एक वस्त्र असेल तर तुम्ही पहिल्यांदा ते खाली टाकायचं. त्याच्यावर आपण सगळे दिवे ठेवायचे आणि नंतर दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, मन प्रसन्न होत. तर पूजा स्टार्ट करताना मी दिवे लावले, दिव्याची पूजा केली. नंतर मी सगळ्या दिव्याला हळदी कुंकू वाहते, फुलं वाहत आहे. तर जेव्हा आपण पूजेला सुरुवात करणार आहोत त्यावेळी शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते हा मंत्र पहिल्यांदा म्हणायचा आणि मग आपण पूजा स्टार्ट करायची. तर मी माळावस्त्र 21 घेतले होते. 21 आणि 11 असे माळावस्त्र 2 तयार केले. तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आणि खूप प्रसन्न वाटायला. तर मस्तपैकी दिव्यांची आज पूजा केली आहे. तर आज देवघरामध्ये तुम्हाला काहीतरी चेंजेस वाटत असणार आहे ना पूर्ण. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की समजेल की काय काय चेंजेस आहेत आणि आम्ही देवघरात चेंजेस केलो आहोत. तर सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मला पण खूप प्रसन्न वाटायला लागले बिकॉज समोर बघितल्यानंतर पूर्ण वेगळं वाटतं. तर आज आहे अमावस्या आणि आज दिव्यांची पूजा करतात. तर छान अशी मस्तपैकी पूजा झाली आहे. तर खरंच मनाला खूप प्रसन्न वाटायला लागलं आज.